मायसेल्फ संगीता पोखरकर, मी एअरकूल कंपनीची असोसिएट डायरेक्टर. मला इथे फीचर प्रेझेंटेशन सादर करण्याची संधी दिल्याबद्दल एलटी टीमचा आभार. मी एअरकूल कंपनीमध्ये आणि HVAC क्षेत्रामध्ये 10 वर्षापासून कार्यरत आहोत. 25 वर्षाचा अनुभव, गुणवत्तेची बांधिलकी आणि वेळेचे पालन हे आमचे प्रमुख गुणधर्म आहेत. आमची टीम आणि आम्ही प्रोजेक्टमध्ये कसे व्हॅल्यू ॲड करतो आणि आमच्या टीमचं आणि आमचे कार्य याच्याबद्दल मी तुमच्यासमोर गोष्टी मांडणार आहे. आमच्या कंपनीचे फाउंडर मिस्टर सचिन पोखरकर हे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. त्यांचं शिक्षण हे एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशनमधून फादर एंगल इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेलं आहे. त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे. ते टेक्निकल एक्सपर्टाईज आहेत आणि ते या कंपनीमध्ये प्रोजेक्ट एक्झिक्युशनचं काम पाहतात. मी या कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर आहे. मी बिझनेस ग्रोथ पाहते. मला यावर HVAC इंडस्ट्रीमधला 20 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे आणि माझा फोकस हा बिझनेस डेव्हलपमेंट आणि क्लायंटशी रिलेशनशिप बिल्ड करणं, की जेणेकरून बिझनेस ग्रोथमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट होईल या गोष्टी पाहते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आमच्या कंपनीचं विजन आहे स्मार्ट, सस्टेनेबल आणि रिलायबल HVAC सोल्युशन प्रोव्हाइड करणं आणि त्याच्याबद्दल HVAC सोल्युशनमध्ये अग्रगण्य संस्था स्थापन करणं. माझ्या कंपनीचं मिशन आहे टू एंड टू एंड HVAC सोल्युशन, जस्ट लाईक सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, जस्ट लाईक डिझाईन, इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स विथ टाइमली एक्झिक्युशन अँड क्वालिटी सर्व्हिस. आमची कोर व्हॅल्यू आहे प्रशिक्षित आणि अनुभवी टीम सोबत कार्यरत राहून क्लायंटना योग्य HVAC सोल्युशन प्रोव्हाइड करणं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आमच्या कंपनीचं टॅगलाईन आहे युअर ट्रस्टेड पार्टनर फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह HVAC सोल्युशन. यामागचं एक वैशिष्ट्य आहे की आपला विश्वास हा आपल्याला डायरेक्ट मिळत नाही, आपल्याला तो संपादन करावा लागतो. आणि तो कसा मिळतो? आपण उत्तम कार्य करत राहिल्याने, आपल्या कामाचा दर्जा वाढवल्याने आणि आपण कामामध्ये सातत्य राखल्याने आणि क्लायंटशी सातत्याने बिल्डिंग रिलेशनशिप मेंटेन केल्याने. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्रत्येकाला किंवा इथे बसलेल्यांना ठराविक जणांना माहिती नसेल की HVAC म्हणजे काय. HVAC म्हणजे हीट व्हेंटिलेशन एअर कंडिशनिंग. आपण आता पाहत असो की सगळ्या ठिकाणी, हॉस्पिटल असो, स्कूल असो, मॉल असो, या ठिकाणी जर एअर कंडिशनिंग नसेल तर आतलं वातावरण योग्य राहत नाही. तर HVAC म्हणजे नुसतं एअर कंडिशनिंग इन्स्टॉलेशन करणं नाही, तर या सगळ्या गोष्टीचं पूर्ण मेजरमेंट करून तिथे योग्य ते इंडोर वातावरण तयार करणं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आम्ही कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो? आम्ही कॉर्पोरेट ऑफिसेस, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, बँक, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल या ठिकाणी नवीन AC प्रोव्हाइड करतो. आम्ही ऑथोराइज डीलर आहोत कॅरियर आणि तोशिबा ACचं. आणि त्या ठिकाणी नुसत्या AC सप्लाय करत नाही, तर त्या जागेचं प्रॉपर इन्स्पेक्शन करून त्या जागेचं लेआउट बनवतो, त्या ठिकाणी डिझाईन बनवतो आणि क्लायंटला प्रॉपर इक्विपमेंट सजेशन देतो. ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट हे अजून वर्टिकल आहे, ज्याच्यामध्ये 2 टाइप्स येतात, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्ट आणि लेबर कॉन्ट्रॅक्ट. कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचे पार्ट्स इन्क्लूड होतात ACचे आणि लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त सर्व्हिसेस इन्क्लूड होतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. दुसरा मी रेट्रोफिट जॉब करतो. रेट्रोफिट जॉब म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये जर 10 वर्ष जुन्या इन्स्टॉल केलेल्या असतील, मशीन इन्स्टॉल केलेल्या असतील, जो आउटडेटेड रेफ्रिजरंट आहे जसं R22, तर आता आम्ही तो रिप्लेस करतो इको फ्रेंडली जो रेफ्रिजरंट आहे R32 आणि R410. R22 रेफ्रिजरंट हा ओझोनला त्यामुळे प्रॉब्लेम होत असल्यामुळे गव्हर्नमेंटने ते डिक्लेअर केलेलं आहे आणि म्हणून आता आपण सगळ्या क्लायंटला ते सजेशन देतो की R410 किंवा R32 रेफ्रिजरंट असलेले मशीन इन्स्टॉल करा, ज्याने एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट पडणार नाही, जे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन प्रॉपर होतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ह्या काही मशीन्स आहेत, या मशीन्स आम्ही सेल करतो. कॅसेट, स्प्लिट, डक्टेबल. VRF युनिट बद्दल काही जणांना माहित असेल तर त्याबद्दल थोडंसं सांगते. VRF युनिट मध्ये काय होतं की सिंगल आउटडोर आणि मल्टिपल इनडोर्स असतात, जेणेकरून समजा 3000 स्क्वेअर फीट किंवा 4000 स्क्वेअर फीट तिथे जागेचा अभाव असेल, आजकाल बिल्डर तशा जागा प्रोव्हाइड करतात, तर त्या ठिकाणी हे सिंगल आउटडोर लावून मल्टिपल इनडोर त्याला आपण कनेक्ट करू शकतो
आणि त्याच्यामध्ये समजा जर एक केबिन तुमचं चालू असेल, तिथे मीटिंग चालू असेल आणि बाकीच्या ऑफिसेस म्हणजे बाकीच्या केबिन्समध्ये जर चालू नसेल किंवा तिथे काही पर्सन्स मीटिंग वगैरे चालू नसतील, तर आपण ह्या मशीनचं जे इंडोर चालू असेल तर तेवढीच इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होते. हा याचा फायदा आहे. एक तर जागेचा पण अभाव असेल तिथे हा इक्विपमेंट यूज होतं आणि मोस्टली कमर्शियल सेगमेंटमध्ये हे युनिट यूज होतं. रेसिडेन्शियलमध्ये पण आजकाल हे यूज करतात. ज्यांना फायनान्शियली जे स्टेबल आहे ती लोक हे VRF युनिट इन्स्टॉल करू शकतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे आमची रिसंट सक्सेस स्टोरी आहे, जिथे आम्ही 300 HP युनिट इन्स्टॉल केले. 7 माळ्याचा टॉवर होता, त्याच्यामध्ये 4 शटडाऊनमध्ये आम्ही हा जॉब कम्प्लीट केलाय. हे क्लायंटकडून आलेले टेस्टिमोनियल आहेत. त्यांच्या जे मी इथे शो केलेले आहेत बरेच आहेत. जे क्लायंट आहेत त्यांना आम्ही 10 वर्षापासून सर्व्हिसेस देतो, तर त्यांनी त्यांच्या लेटर हेडवरती आम्हाला आमच्या सर्व्हिसेसबद्दल आम्हाला टेस्टिमोनियल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये केम्स, आशिष मेहता, विंडवर्ल्ड जिथे आता हा 300 HPचा जॉब कम्प्लीट केला ते आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे आमचे क्लायंटल आहेत जिथे आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय गेल्या 10 वर्षापासून. नेक्स्ट स्लाइड प्लीज. माझी स्पेसिफिक आस्क असणार आहे MEP कन्सल्टंट, आर्किटेक्ट, रिअल इस्टेट डेव्हलपर, फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर जे ऑफिसेस आणि हॉस्पिटल आणि स्कूल्सला प्रोव्हाइड करतात, ॲडमिन किंवा परचेस हेड, डेटा सेंटर, कॉर्पोरेट ऑफिसेस. आणि मला स्पॉट अपॉर्च्युनिटी मिळू शकतात जिथे न्यू कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालू आहेत किंवा रिन्युएशनचे प्रोजेक्ट चालू आहेत किंवा ज्यांना मेंटेनन्सची गरज आहे. आणि तुम्ही मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या कंपनीचा ॲड्रेस, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही मला लिंक्डइनवरती फॉलो करू शकता, फेसबुक पेज आहे त्याच्यावरती फॉलो करू शकता. ही आमची वेबसाईट आहे. थँक्यू सो मच. मी एवढ्या शांततेने माझं फीचर प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल.